धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे। सोर्सेस कुठले वापरले माहिती मिळवण्यासाठी? इंटरनेटवर फोनवर आणि माहिती आणि पुस्तकांची माहिती किती दिवस झाले तयार करायचं? किती वेळ लागला? चांगलं आहे. कुठला करणार? नाही, आता वेगळ्या वर्गाला येणार. प्रत्येक वर्गाला एक दुसरा आहे. पण आता तुला आयडिया आली की आपण एखाद्या विषयावरती कशा पद्धतीनं मांडणी करू कसा हा उपक्रम. ही एक थीम होती की पौराणिक कथांच्या आधारे प्राचीन इतिहासाचा आता वेध घेऊन हे वेगवेगळे जे इतिहास पुरुष आहेत त्यांच्याबद्दलचं तू मांडणी केली. असं दुसरा एखादं जर थीम घेतली दुसऱ्या विषयाचं तर तुला करता येईल ना. या तसा आपण प्रयत्न कर. आता तुम्ही तर काय करायचं, वेगळ्या विषयी पण असा प्रकल्प चालू ठेवायचा. एक स्वतःचा अभ्यास चालेल. धन्यवाद. मी आज गाथा युगायुगांमध्ये सतयुगाची माहिती सांगणार आहे. सतयुग हे भारतातील पहिले युग आहे. सतयुगामध्ये 7 शक्ती एकत्र आल्या. महादेवाच्या डाव्या हातातून ब्रह्मदेव, डाव्या बाजूमधून ब्रह्मदेव, उजव्या बाजूमधून विष्णुदेव बाहेर पडले. विष्णुदेवांनी पृथ्वीचे संरक्षण करण्याचे काम घेतले. ब्रह्मदेवाने पृथ्वीची निर्मिती करण्याचे काम घेतले आणि महादेवाने पृथ्वीचे संरक्षण करण्याचे काम केले. मी आमच्या भीतीपत्रिकेमधून बांधलेले आहे. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव श्रेया डांगरे आहे. मी आता 9वीची विद्यार्थिनी व माझ्या इतर सर्व विद्यार्थ्यांनी भीतीपत्रिका तयार केली आहे. तर आमचा युग आहे तो त्रेतायुग. आपल्याला माहीतच आहे की द्वापारयुगात जसे कृष्ण जन्मला तसेच त्रेतायुगात राम अवतरला. राम हा मर्यादा पुरुषोत्तम असा मनुष्य आहे. या युगात असे काही मुख्य घटना घडल्या आहेत. जसे की पहिल्या या युगाची अक्षय तृतीया दिवसाने सुरुवात झाली. याच दिवशी वनाश्रम व्यवस्था सुरुवातीस आली. त्यानंतर विष्णूचा 5वा अवतार म्हणजेच वामन अवतार हा अवतरला होता.
भूमीवरती. तर वामन अवतारामध्ये जो बळीराजा होता तो त्यांनी ना स्वर्ग नर्क असं सगळं जग जिंकलं होतं. परंतु वामन अवताराने कारण बळीराजा खूप दानशील होता हे सर्वांनाच माहीत होतं. एवढ्यासाठी विष्णू वामन अवताराचं रूप घेऊन त्याच्याकडे गेला व त्यांनी म्हणला मी जिथे 3 पावलं टाकेल ती जमीन माझ्याकडे आली पाहिजे. पहिल्या पावलात त्याने स्वर्ग व्यापला व दुसऱ्या पावलात त्याने पृथ्वीला घातले. मग तिसरं पाऊल कुठे टाकायचे म्हणल्यावर ती बळीराजाने आपले शरीरच त्याच्या खाली आणले व त्या डोक्यावरती वामन अवताराने आपले पाय टाकले व तो बळीराजा नरकात गेला. त्यामुळं आता बळीराजा हा नरकात गेला व त्याला चुकीची आता आपल्याला चूक आहे ती आपल्याला कळाली व बळीराजाने विष्णूकडे प्रार्थना केली व विष्णूने त्याला पृथ्वीवर 1 दिवस येण्यास परवानगी दिली व त्याला नरकातील अधिपती बनवण्यात आले. तर ह्याच्यातील 6वा अवतार म्हणजे परशुराम अवतार. परशु म्हणजे पुराण. परशुराम याला शिवशंकरांकडून पुराण मिळाली होती व त्याने क्षत्रियांचा नाश केला. त्याच्यानंतर आपल्याला असे लक्षात येते की ह्यात मर्यादा पुरुषोत्तम राम हे या युगात रामायण घडले आहे. या रामायणात आपल्याला एक सुंदर अशी कथा सांगितलेली आहे. त्याचबरोबर या युगातील शेवटचा जो अंत आहे तो या धर्माचा रासमध्ये खूप कमी धर्म हे केलेला आहे व धर्माची पालना अजिबात केली नाही. त्यामुळे या युगाची सुरुवात ही धर्माच्या रासाने झाली आहे. धन्यवाद. मी द्वापार युगाची माहिती सांगणार आहे. द्वापार युग हे तिसरे युग आहे. या युगात नारायण अवतार म्हणजे श्रीकृष्ण यांचा जन्म झाला. श्रीकृष्णांनी याचा जन्म घेतला कारण की द्वापार युगात अधर्माची स्थापना होऊ लागली व धर्माचा नाश होऊ लागला. हे सर्व थांबवण्यासाठी श्रीकृष्णांनी जन्म घेतला. आम्ही या भीतीपत्रिकेत श्रीकृष्ण जन्म यांची सुरस कथा दर्शवली आहे. श्री राधा व कृष्ण यांचे मैत्री व प्रेम हे आम्ही यांच्या शब्दात समजवले आहे. यामध्ये महाभारताचे सुद्धा आम्ही दर्शविले आहे. तर तुम्ही आमची भीतीपत्रिका पहावी. धन्यवाद. मी आज तुम्हाला कलियुगाची माहिती सांगणार आहे. हिंदू धर्मातील कालगणनेनुसार काळ हा 4 युगात विभागला जातो. त्यातील 4था भाग म्हणजे कलियुग होय. कलियुग हा भगवान श्रीकृष्णाच्या मृत्यूनंतर सुरू झाला म्हणजे 17-18 फेब्रुवारी 3102 इसवी सनापासून. असे मानले जाते कलियुगात भक्तीला जास्त महत्त्व दिले आहे व कलियुगात तंत्रज्ञानाचा जास्त उपयोग होत आहे. पुराणानुसार कलियुगाचा शेवट हा भगवान विष्णू कल्की अवतार घेऊन पृथ्वीवर येतील व कलियुगाचा अंत होईल. धन्यवाद.